कोल्हापूरच्या जयसिंगपूर परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे। या प्रकरणी हरियाणा राज्यातील मुस्कान उर्फ जावेद खान यातील ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलाय। या कारवाईत वाहनासह सुमारे 1,95,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या दारूची किंमत तब्बल 1,75,00,000 रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली। काल दिनांक 16 रोजी आमचे LCU STU कडे असलेले API राहुल अतिग्रे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की गोवा दारूचं मोठा साठा बेकायदेशीरित्या गोव्यातनं मध्य प्रदेशकडे जाणार आहे। त्यांना इन्फॉर्मेशन दिल्यावर त्यांनी कळवलं आम्हाला। SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सागर वाघ, API अतिग्रे आणि टीम आपण दिलेली होती। बातमीच्या अनुषंगाने त्यांनी जयसिंगपुरात सापळा रचला। सापळा रचल्यावर त्यांना ट्रक दिसून आला। MH18 BG 0067 असा त्याचा नंबर आहे। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता मोठ्या प्रमाणावर गोवा दारू मिळून आली। एकूण 1860 बॉक्स त्यात मिळून आले। सदरच्या दारूची किंमत ही 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असा 1,95,00,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ही दारू कुठल्या कंपनीतून आणली ती आणि कोण पुढे मध्य प्रदेशमध्ये कुणाकडे जाणार होती याचा तपास चालू आहे। दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर वाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केली आहे।